कागदापासून बनवले, याच्यामध्ये कुठेही प्लॅस्टर नाही आहे. की पुढल्या नवीन पिढीला हिंदुत्व त्याच्याबद्दल जे काय आहे, ज्यांनी आपले प्राण आनंदीची वाट बघत असतानाच मार्सेलिस बंदरात बोट थांबली. अनंत होते हे आपल्याला मानावेच लागेल. होळी केली, इथूनच सावरकरांच्या क्रांती. नमस्कार मंडळी, आम्ही रत्नागिरीतून खास गावकडीमध्ये इथे सावरकरांचा इथे त्यांनी सीन सेटअप केलेला आहे, तो बघण्यासाठी खास आलो होतो. तर हे सगळे जे फॅमिली दिसते, या फॅमिलीने सर्व सीन केलेलं आहे. आतमध्ये सावरकरांचा जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत कसं काय 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 घडलं हे आपण शाळेत तर शिकलो आहे, पण इथे त्यांनी देखावा पूर्ण खूप व्यवस्थित केलेला आहे. तर तुम्ही बघण्यासाठी इथे नक्की या. त्याच्या पुढे तुमचं नाव कसं? महेश दादा चारुदत्त. येस, या दोघांनी मेन सेटअप केलेला आहे. आणि बाकीची जी मुलं दिसतात तुम्हाला, हे सगळं आतमध्ये जे माणसं तयार केलेली आहेत त्यांना हलवायची कामं, नंतर बोट जी बाहेर येते खूप मस्त दिसते, त्याच्यानंतर गोळ्या वगैरे झाडल्या जातात, हे सर्व हे लहान मुलं सांभाळतात सगळी. तर नक्की या तुम्ही इथे. 10 वर्ष झालेत हे सगळं करतायत आणि पुढच्या वर्षी पण करणार ते नक्कीच. तर पुढच्या या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी तरी नक्की या गावकडीमध्ये हा सीन बघायला. बाकी मी तुम्हाला सर्व जे काय लोकेशन आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. ओके. आम्ही काय करतो, आम्ही 10 वर्ष आली आणि आता आमच्या कामासाठी कामं असतात बाकी, तर सगळा व्यवसाय सांभाळून हे करणं फार जड जातं. कारण याच्यासाठी अगोदर 1 महिना काम करावं लागतं. हां, या ज्या सगळ्या मूर्त्या ज्या तुम्हाला मूर्त्या दिसत आहेत ना, ते मातीचे चेहरे आहेत, पण त्याची जी बॉडी आहे ती बॉडी आम्ही अशी कागदापासून बनवली. हे जे आहे ना, हा कागद आहे. दुसरा असलं तो द्या, तो दाखवतो. हे असं बॉडी कागदापासून बनवलं आहे, याच्यामध्ये कुठेही प्लॅस्टर नाही आहे. ही पुट्टी आणि हे सोल्युशन लावून कागदापासून बनवलं. तुम्हाला दाखवतो मातीवर. हां, हे बघा, हे ना असे कागदाचे लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये लेयर्स आपण चिकटवून ते बनवलेलं आहे. ह्याला गोंद लावून त्याच्यापासून फेविकॉल लावून हे सगळं बनवलं आहे फिनिशिंगसाठी. मग त्याच्यानंतर त्याचा ड्रेस करून त्याचा पुतळा तयार केलेला आहे. असं सगळं हे आहे आणि स्वतः केलं. ह्याला 1 महिना अगोदर काम करण्यात चालू केलं. बरोबर, मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे. आणि आता स्वतःच्या कामातून तो व्यवसायामुळे थोडं आम्हाला वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्ही तो म्हणतोय की आता पुढल्या वर्षी वाइंड अप करावं. पण नाही, पण आमचं हे आहे की जिथे या गावातले किंवा आमच्या पंचक्रोशीतले काही माणसं आमच्याकडे येतात की बाबा तुम्ही कसं करता, हे करतात, आम्ही त्यांना सगळं व्यवस्थित सांगतो. आणि आम्ही सांगितलं तुम्ही करा, आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ, तुमच्याकडे येऊन काम करू. ती इच्छा आहे, जी इच्छा बरीच आहे. आम्ही लेडीज आवाज आहे तो वेगळा आहे, बाकी सगळे आवाज स्वतःच आहे माझा. आणि त्याचं सेटिंग केलं आहे मितेश शिंदरकर, माझा कणकवलीचा मित्र आहे. तो मालिका आणि यांचं म्युझिशियन करतो, मुंबईचं स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये एडिट केलं आहे त्यांनी. अच्छा. दरवर्षी त्याच्याकडे एडिट करून आणतो. टोटल आपल्याला किती वर्ष झाली आपण सीन? आम्हाला 2014 पासून आम्ही करतोय, 10 वर्ष झाली सीन करतोय. या वर्षी आता बघूया, लास्ट असं म्हणतोय, पुढल्या वर्षी काही सीन नाही करायचं. नाही हो, आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय बघायला, आता दरवर्षी यायचं म्हणतोय आम्ही. आणि हे सीन करण्यामागे एक हे उद्देश आहे की ब्लॉगच टाकून मी आडवं शूटिंग घेतो विचारायला. सुस्वागत. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे धालवलकर परिवारातर्फे हार्दिक स्वागत. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले पूर्ण आयुष्य समर्पित करून स्वातंत्र्य लढ्याला सोनेरी किनार देणारे जहाल हिंदुत्ववादी, जातपात न मानणारे लेखक, साहित्यिक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बलिदानावर देखावा सादर करीत आहोत. मित्रहो, नाशिकच्या भुगोर गावात 28 मे 1883 रोजी सर्वसामान्य परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच सतेज बुद्धी असलेले सावरकर यांना वाचनाची खूप आवड होती. प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना ब्रिटिशांच्या त्रासामुळे अखंड भारत देश हैराण होता. यातच रॅनचा खून केल्याच्या बदल्यात त्या काळात चापेकर तिन्ही बंधूंना फासावर लटकवले गेले. याच घटनेचं दुःख सहन न झाल्यामुळे त्यांच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. फाशी दिलेल्या रात्रीच
आपल्या घरातील अष्टभुजा देवी समोर सावरकर ठसा रडले. इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. ब्रिटिशांना भारतातून हाकलून भारताला स्वातंत्र्य निर्माण करण्याची ज्योत त्यांच्या मनात देऊ लागली. वैवरून गेलेल्या सावरकरांनी आपल्या अष्टभुजा देवी समोर शपथ घेतली. ब्रिटिशांना भारतातून हाकलून मातृभूमीच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी सशर्त क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ त्यांनी घेतली. मित्र, पाहिलं, हे वय होतं अवघं 13 वर्ष. 13 वर्ष म्हणजे आपले खेळण्या बागडण्याचे दिवस. पण सावरकरांना या वयात वसुदैव कुटुंबकम म्हणजेच हे विश्वची माझे घर समजून इंग्रजांना त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी किंबहुना आपल्या परकीयांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी उचललेलं हे शिवधनुष्यच होतं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुणे ते फर्ग्युसन कॉलेजला गेले. शिक्षण चालू असताना स्वातंत्र्यासाठी जेवढं करता येईल तेवढं चालूच होतं. त्यातच त्यांना लोकमान्य टिळकांच्या बद्दल, त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल समजले. या चळवळीने सावरकर प्रेरित होऊन त्यांच्या मनात चालू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला खतपाणी मिळाले. तेव्हाच त्यांनी ठरवले ब्रिटिशांच्या निषेधार्थ परदेशी कापडांची होळी करायची. या त्यांच्या डोक्यातील प्रदीर्घ विचाराने त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली. बस सशर्त क्रांतीचा सूर्य उगवला होता. पुण्यातील मित्रांसमवेत त्यांनी मित्रमेळा म्हणजेच अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. मित्र, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हिंदुत्वाच्या लक्षातील आद्य पुरुष. त्यांनीच तर स्वराज्य निर्माण केलं. तीच पताका हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानून घाबरलेल्या हिंदूंच्या मनात स्वातंत्र्यतेचा निखारा पेटवला. ओळखीचे होते. अखेर आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन सावरकर इंग्लंडला पोहोचले. तेथे गेल्यावर इंडिया हाऊस मधील सर्व पंथांच्या मुलांना एकत्र करून भारतामध्ये कोरून भारतात पाठवली. याच पिस्तुलांनी पुढे अनंत कान्हेरे म्हणजे जॅक्सनचा वध केला. सावरकर इंग्लंडला असताना बाबाराव सावरकर इंग्लंड मधून आलेली पत्रे सर्वांना वाचून दाखवत असत. अहोरात्र स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या बाबारावांचा या रणसंग्रामात खूप मोठा वाटा होता. शिक्षण घेत असताना त्यांचा मुलगा प्रभाकर गेल्याची तार त्यांना इंग्लंडला मिळाली. इकडे ब्रिटिशांचे अमानुष छळ, अन्याय, दडपशाही यांची चिंता सावरकरांना होतीच. त्यातच ते ब्रायटनच्या किनाऱ्यावर आले. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांच्या मुखातून अजरामर झालेले हे काव्य इकडे इंडिया हाऊस मधील हिंदू बांधवांची संघटना मजबूत होऊ लागली. त्यापैकीच मदनलाल धिंगरा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आता परीक्षेत उत्तीर्ण होऊन बॅरिस्टर ही पदवी मिळाली होती. परंतु ती पदवी बहाल करण्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना अटी घातल्या. आमच्या विरुद्ध कुठलेही कार्य करायचे नाही किंवा राजकारणात भाग घ्यायचा नाही. हे ऐकताच सावरकरांनी ब्रिटिशांना सडेतोड उत्तर दिलं, मला तुमच्या पदवीची गरज नाही. मी माझ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जन्माला आलो आहे आणि ते मी करणारच. कारण स्वतंत्र भारत हा त्यांचा मूळ श्वास होता. या सावरकरांना समजण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष गेली. त्यानंतर सावरकरांना लगेचच अटक झाली व त्यांचा खटला चालवण्यासाठी मोर्या बोटीनं सावरकरांना भारतात आणण्यात आले. सावरकरांना माहिती होतं की आपल्याला ब्रिटिश सरकार सोडणार नाही. मुक्त होण्याच्या साठी सावरकरांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्याला शौचास झाले असे सांगून शौचालयात गेले व शौचालयाच्या पोर्ट होल मधून बाहेर बघितले.
आणि विचार केला, बंदिवान असताना मी काहीच करू शकणार नाही, पण इथून निसटलो तर स्वतंत्र होण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल. सोडून दिलं. देश प्रेमापोटी मारलेली ही उडी सावरकरांसाठी अपयशी होती, पण ब्रिटिशांना मात्र ती हास्यास्पद बाब ठरली. बोटीवरून असंख्य गोळ्यांचा वर्षाव ब्रिटिशांकडे सुपूर्द केला. पुढे मग त्यांना डोंगरी येथे कारागृहात ठेवण्यात आले. त्याच दरम्यान नारायणराव यमुनाबाई यांना भेटायला आल्या. काय वाटले असेल हो, आपला नवरा बॅरिस्टर होण्यासाठी परदेशी गेला. मित्र, या मातेने सुद्धा काही स्वप्न उराशी बाळगली असतीलच ना. पण सर्व बाजूंनी साखळ दंडात जखडलेला आपला पती समोर होता. यातच त्यांना रडू कोसळले. मुलगा गेल्याचे फार दुःख मनात होतेच. तिला सावरता सावरता सावरकर म्हणाले, संसार काय कावळे चिमणे करतात. वीण वाढवणे हा संसार असेल तर तो चुकीचा आहे. अगं, आपल्या अखंड भारत भूमीच्या रक्षणासाठी देवाने सावरकर कुटुंबियांची निवड केली. हे आपले मोठे भाग्यच. आपले एक कुटुंब उद्ध्वस्त होईल, पण हिंदुस्थानच्या सर्व घराघरातून सोन्याचा धूर निघेल. मित्रो, आपल्याला समजले असेलच त्याग म्हणजे काय असतो. जेलरने आपली भेटण्याची वेळ संपली आहे हे सांगितलं तेव्हा यमुनाबाई फक्त एवढ्याच म्हणाल्या, तुम्ही तुमची काळजी घ्या. आपला भारत लवकरच स्वतंत्र. कालांतराने खटल्यातील सुनावणी पुढे आली आणि सावरकरांना 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. तब्बल 50 वर्ष जेल. अंदमान सारख्या सेल्युलर जेलमध्ये नरक यातना भोगण्यासाठी त्यांना नेण्यात आले. या जेल मधला साहेब असलेला बॅरी सावरकरांना काय म्हणाला ते पहा. सावरकर, आपको अभी 50 बरस की कालापन की जेल हो चुकी है, तो आप अभी यही जिंदा रहेंगे या मरेंगे, ये तो पता नहीं है. ऐकून सावरकरांनी थंड डोक्याने उत्तर दिलं, 50 वर्ष तुमचे ब्रिटिश सरकार भारतात राहणार नाही. मित्रो, 7x11 खोलीत या कोठडीत अनन्वित अत्याचार सहन केले. बंदिवान असताना याच खोलीत सावरकरांना शौचास झाल्यास या समोरील भांड्यात करावे लागत होते व ते स्वतः नेऊन टाकावे लागे. जेवण दिवसातून फक्त 1 वेळाच. किडे व मांसाचे तुकडे घातलेलं ते बकाल जेवण फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठीच पुढे 50 वर्ष खावे लागणार होते. येथील शिक्षा म्हणजे क्रूरतेचा कळस होता. काथ्या कुटणे व आपल्या समोर दिसत असलेल्या कोलूवर 12 ते 15 पौंड तेल काढावे लागत होते. हे साक्षात बैलाला सुद्धा कठीण काम होते. पाहताय ना, मरण यातना काय असतात. खाली पडेपर्यंत कोलू नाही चालवला तर ब्रिटिशांचा चाबूक आणि काठी तयार होतीच. अरे, बॅरिस्टर पदवी मिळालेल्या या माणसाचे राष्ट्रीय योगदान, हुतात्म्य पत्करायचे औदार्य अनंत होते हे आपल्याला मानावेच लागेल. कोलू ओढल्यानंतर बेदरकारपणे त्यांना कोठडीत टाकून दिलं जात असे. तेथेही सावरकर आपल्या असलेल्या साखळीच्या खेळाने भिंतीवर काव्य लिहून कविमन जाग ठेवत होते. कमला व गोमांतक अशी 6000 ओव्यांची अजरामर काव्य त्यांनी याच सेल्युलर जेलमध्ये भिंतीवर कोरली. ब्रिटिशांनी वेळोवेळी ती पुसूनही टाकली, पण परत एकदा लिहिण्यासाठी कोरी पाटी मिळाली म्हणून सावरकर खूप खुश होत होते. मग सेल्युलर जेल पुन्हा उभारणीसाठी सावरकरांच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्यात आला. कमी कसला,
मुंबई, बेळगाव, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले. रत्नागिरी स्थानबद्धतेत असताना आपल्या रत्नागिरीतील दानशूर श्री भागोजी शेठ कीर हे रत्न त्यांना लाभले. सावरकर व भागोजी शेठ कीर यांनी प्रथम जातीभेद संपवण्यासाठी शहरातील पाणवठे, 500हून अधिक मंदिरे, शाळा खुल्या केल्या. भागोजी शेठ कीरांचे सर्वात मोठे योगदान असलेले हेच ते प्रतीत पावन मंदिर. सावरकर व भागोजी शेठ कीरांनी येथे सर्वधर्म समभाव यांची मुहूर्तमेढ करून सर्वांना एकत्र जेवण्यास घातले. पतित पावन मंदिर उभारून सर्व धर्मियांसाठी, शोषित, पीडित जे जे कोणी आहेत, पतित आहेत, त्यांच्यासाठी हे मंदिर खुले केले. रत्नागिरीत राहून भागोजी शेठ कीर व सावरकर या जोडीने अनेक आव्हानं लीलया पेलली. अनेकांची प्रेरणास्थान असलेले भागोजी शेठ कीर, क्रांतिकारक सावरकर असे सर्वच क्रांतिकारक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सहभागी आहेत. आपणही त्यांच्या चरणी नमन करून आपले हिंदू राष्ट्र किंबहुना आपल्या भारत देशाचे हिंदुत्व अनादी अवैध बनवण्याचे सामर्थ्य आपण आम्हाला द्या असे मागणे गणपती चरणी मागूया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. यातील सजावट केली आहे हेरंब, मानस, रिद्धी सिद्धी, महेश सुळे, सुशांत लाखन, शांताराम शिवगण. विशेष आभार मितेश चिंदरकर, नंदकुमार लिंगायत तसेच तमाम गणेश भक्त. माणसांना आणि सावरकर म्हटल्यानंतर नुसती सावरकर उडी येते, लोकांना माहिती आहे, पण त्या उडी मागे खूप मोठा इतिहास आहे. आणि जी मारलेली उडी आहे ही सावरकरांनी काय आपल्यासाठी सक्सेसफुल हा विषय नव्हता, कारण ती फेल झाली होती, त्यांना अटक झाली त्याच्यानंतर. पण त्याचा एक ड्रॉबॅक त्यांना होता की ब्रिटिश सरकारचं त्याच्यामुळे हास्य झालं की एवढा मोठा आहे तुमच्यातनं सुटला, पळून गेला, त्यामुळे त्यांची नाचक्की झाली, आपली काय नव्हती. हे सगळं लोकांपर्यंत पोचावं, त्यांचा खरा जो इतिहास आहे तो. नंतर शिवाजी आणि सावरकर अशा या दोन व्यक्ती आहेत की ज्यांनी शपथ घेतली. आपण म्हणजे शपथ घेतली, मी हे करायचं, माझं शपथ घेतोय मी, ही शपथ मरेपर्यंत पूर्ण करणाऱ्या अशा दोनच व्यक्ती आपल्या जगात आहेत. एक तर शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे म्हणजे सावरकर. त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञान आणि सावरकर हे आपल्या नवीनच्या काळातल्या, आत्ता 50-60 वर्षापूर्वीच्या असलेल्या गोष्टी आहेत, त्या याव्यात पुढे. त्याच्यामागे आमचा हेतू होता. आणि जास्तीत जास्त समाज प्रबोधन व्हावं, जनमानसांपर्यंत पोचावं. आमच्या इथे किमान 4-4.5 हजार माणसं हे सगळं बघून जातात. जेव्हा आम्ही 5-10 दिवस कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये साधारण 4-4.5 हजार माणसं बघून जातात. नेहमीचं आमचं टार्गेट आहे. सुंदर. कापडांची होळी करायची या त्यांच्या डोक्यातील प्रदीर्घ विचाराने त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली. बस सशर्त क्रांतीचा सूर्य उगवला. सर्व सेटिंग मूर्ती चारुदत्त दालवकर, मूर्तिकार ज्ञानेश कोटकर, चेहरे नंदकुमार लिंगायत, सर्व शरीर कागदापासून बनवले आहे. आमच्या घरातील मुले हेरंब, मानस, सिद्धी, रिद्धी हे या देखाव्यासाठी मदत करतात. मितेश शिंदरकर, मितेश शिंदरकर साऊंडमध्ये रेकॉर्ड